अशी एक लग्नगाठ भाग 13. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की तृप्तीने श्रेयसला हाताला धरून बाहेर काढले आणि ती आरशासमोर स्वतःला पाहू लागली. तिचे रूप पाहून तिलाच लाज वाटली. तिच्या मनात आलं, अरे श्रेयस समोर मी अशी होते. तर आता पुढे ती आरशात तिचं रूप न्याहाळत होती. तिने केस कोरडे केले, सासूने दिलेली साडी नेसली. गुलाबाचे फुले असलेली डिझाईनवाली काटा पदराची गुलाबी कलरची साडी तिच्यावर खूप मोहक दिसत होती. केस ओले असल्यामुळे केस मोकळे सोडून मधून क्लिप लावली. मांगमध्ये सिंदूर भरला. श्रेयसच्या नावाचा सिंदूर भरताना तिला खूप धन्य वाटत होतं. कपाळाला चॉकलेटी कलरची टिकली लावली. सासूने दिलेला मोगऱ्याच्या फुलाचा गजरा केसांमध्ये माळला. डोळ्यात काजळाची कोर भरली. हळदीचा अंग असल्यामुळे रंग अजूनच खुल्ला होता. तिने आरशात पाहिलं. तिचं रूप खूप सुंदर अप्सरासारखे दिसत होतं. ती सगळं आवरून लगबगीने खाली आली. जिना उतरत असताना अचानक श्रेयसचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो नाश्ता करत होता. खात असताना त्याचं तोंड तसंच थांबलं. तो तिच्याकडे थक्क होऊन पाहतच राहिला. अरेच्या, ही बहुतेक वेळ लावेल मला. काय हिचं एवढं रूप, तिच्या चालण्याची अदा अगदी सगळेच घायाळ करतं. अरे माझे हृदय पूर्ण हिच्याच ताब्यात जाऊ पाहतंय. खरंच किती गोड असतं हे नातं. तिच्या माझ्या एवढ्या गोड प्रेमाला कधी नजर लागू नये. तिच्याकडे पाहून असे वाटतंय जणू वसंत ऋतूला नुकताच बहर आलाय. खरंच ही एक गोड प्रेम आहे की एक स्वप्न? त्याच्या मनात आपोआपच कविता स्फुरू लागली. प्रीत फुलली माझ्या मना, कसं काय सांगू मी तुला. प्रेमाची ही गोड भावना, नजर लागेल आपल्या प्रेमाला. तिथे त्याचे आई डॅड रुही असल्यामुळे त्याने पटकन खाली मान घातली आणि मुकाट्याने खाऊ लागला. ती आली. सासू म्हणाली, बस तृप्ती, नाश्ता कर. ती श्रेयस समोर बसली होती. तिचे खाणेपिणे, पाणी पिणे, सगळ्यांसोबत हसत खेळत बोलणं, तिच्या सगळ्याच अदा त्याला मनमोहक वाटत होत्या. नीताताई म्हणाल्या, श्रेयस, 2 दिवसात तुझ्या कंपनीतील जी अर्जंट कामे असतील ती आवरून घे. नंतर सुनबाईसोबत 8-10 दिवस थोडं फिरून ये. नुकतंच लग्न झालंय तुमचं, थोडं एन्जॉय करून या. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गालातच हसले. लवकरच ते हनीमूनला सिमला उटी या ठिकाणी गेलेत. सिमला उटीच्या निसर्ग सौंदर्यात ते मनसोक्त न्याहाळले. दोघांनाही एकमेकांसोबत राहताना आकाश ठेंगणे वाटू लागले. खूप आनंदात आणि रोमॅन्टिक मूडमध्ये त्यांचा प्रवास सुरू होता. पण त्या प्रवासाद्वारे तिला नेहमी एक गाडी त्यांचा पाठलाग करते आहे असे वाटायचे. ती श्रेयसला सांगायचा विचार करायची, पण तिचं पूर्ण त्या गोष्टीत सुअर नव्हती. म्हणून तिला वाटायचं श्रेयस एवढ्या आनंदी आणि रोमॅन्टिक मूडमध्ये असताना कसाला त्यांचा मूड खराब करावा. जोपर्यंत स्वतःचं पूर्ण सोअर होत नाही तोवर नाही सांगायचंय असं तिनं ठरवलं. कदाचित नवीन ठिकाणी आपल्याला भास होत असेल असं तिने समजून घेतलं. त्यांनी सिमल्यातच एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. दिवसभर सिमलाचे सौंदर्य डोळ्यात भरायचे आणि रात्री दोघं एकमेकांच्या सोबतीत मधुचंद्र साजरा करायचा. श्रेयस तर स्वर्गसुख अनुभवत होता. तो तिच्या डोळ्यात पाहत असतात ती त्याला विचारते, काय झालं? का तुम्ही हरवून जाता माझ्या डोळ्यात एवढे? सांगा ना. तो तिचा हात हातात धरून तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने बोलतो, तुझ्या डोळ्यात पाहताना मला खूप काही वाटतं. ती म्हणाली, काय वाटतं सांगा ना. तो सांगू लागला, आलीस तू माझ्या आयुष्यात तेव्हापासून मन प्रसन्नतेने नुसतं नाचतंय. केलंस तू माझ्या हृदयावर राज्य जेव्हापासून मन मयूर आनंदाने डोलतंय. तुझ्या वाचून नाही करमत ग, मला देशील ना जीवनभर साथ, कधीच सोडून जाणार नाहीस ना मला. तिने त्याच्या छातीवर डोके विसावले आणि तिने डोळे मिटून घेतले. दोघंही तसेच झोपी गेले. थोड्या वेळात तिला कसला तरी भास होतो. ती डोळे उघडते. श्रेयस गाढ झोपलेला असतो. अचानक तिचं खिडकीकडे लक्ष जातं. तिला खिडकीमधून 2 डोळे अगदी उग्र नजरेने तिच्याकडे पाहताना दिसतात. ती जोरात ओरडते, अहो उठा, खिडकीतनं आपल्याकडे कुणीतरी नजर रोखून बघतंय. तो झोपेतून अगदी घाबरून उठतो आणि पाहतो तर त्याला काहीच दिसत नाही. श्रेयस इकडे तिकडे बघतो. सगळं शांत परिसर असतो. तो तिच्याजवळ येऊन तिला प्रेमाने समजवतो, अगं राणी, कुणी नाहीच,
नाहीत, घाबरू नको. तुला झोपेत उगाच भात झाला असेल. ती म्हणाली, हो असेल. असं म्हणून ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला माहीत होतं तिला झोप लागली नव्हती. चक्क डोळे उघडेच होते. ती मनात विचार करू लागली, माझ्या ह्या सुंदर आणि सुखी संसारात अजून कुठलं वादळ पाठलाग करत आहे काय माहिती. कारण तिने अजून एकदा पाहिलं की श्रेयसने डोळे मिटताच तिला खिडकीवर हातांनी थाप मारताना दिसले. पण तिला माहीत होते हे फक्त मलाच दिसणार. श्रेयसला दाखवलं तर लगेच गायब होतंय. तिने घट्ट डोळे मिटले आणि श्रेयसला अजूनच घट्ट मिठी मारली. ते सकाळी उठले. तो म्हणाला, चल आपण थोडे बागेत फिरून येऊ. ती म्हणाली, नको तुम्ही जा. त्याला अजबच वाटले. हिला झालं तरी काय? ही अशी नाराजसारखी का वागते आहे? नवीन जागा आहे असेल, तिला थोडा डिस्टर्ब वाटत असेल असं त्याने स्वतःची समजूत घातली. तो म्हणाला, बरं तू आराम कर अजून थोडा वेळ, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून तो निघाला आणि ती थोडा वेळ तशीच पडून राहिली. थोड्या वेळात दार वाजले आणि तिकडून आवाज आला, मी वेटर आपल्यासाठी चहा घेऊन आलो आहे, दार उघडा. तिने दार उघडले आणि वेटरला पाहताच तिला दिसले रात्री खिडकीतनं दिसणारे ते हेच डोळे. त्याचे तोंड बांधले होते आणि फक्त डोळेच त्याचे तिच्याकडे अगदी रोखून बघत होते. अगदी रागाने ते डोळे तिच्याकडे पाहत होते. तिने पाहिले आणि ती अगदी जोराने ओरडली आणि बेशुद्ध पडली. श्रेयस फ्रेश होऊन रूमकडे येतच होता. तृप्तीची आरोळी ऐकून तोही घाबरून रूमकडे पळाला. आजूबाजूचे लोकही जमा झाले. श्रेयस पटकन तृप्तीजवळ गेला. त्याने पाहिले आणि तेथील जमलेल्या लोकांनीही पाहिले की तृप्ती बेशुद्ध पडली आहे आणि वेटर चहाचा ट्रे घेऊन दारातच उभा आहे. श्रेयसने संतापातच वेटरला विचारले की बोल, काय झाले? तू काही बोललास का? तुला पाहताच ती अशी बेशुद्ध का पडली? वेटर घाबरत होता. साहेब, मी आत्ताच आलो आणि चहासाठी दार उघडायला लावले. मॅडमने मला पाहिलं आणि अचानक खाली कोसळल्या. मला नाही माहीत त्यांना काय झाले ते. वेटर खूप घाबरत होता. चूक नसून माफी मागत होता. श्रेयस म्हणाला, इथंच थांब, तू काय केलं ते तीच सांगेल. वेटर थरथर करत होता, घाबरत होता. तिच्या तोंडावर श्रेयसने थोडं पाणी शिंपडले. ती सुतीवर आली आणि सांगू लागली, वेटर कुठे गेला? चहा घेऊन आलेला होता ना? तो वेटर नव्हता. कुणीतरी मला खिडकीतनं रात्री घाबरवत होता. तोच मी पाहिलेले डोळे विसरणार नाही. त्या वेटरचे पण तसेच होते. तिला सांगितलेले. हो, बघ हाच ना तो. तिने वेटरकडे बघितले तर मगाशी पाहिले तसे ह्याचे डोळे बिलकुल नव्हते. ती म्हणाली, नाही, हा बिलकुल नाही. तर असं कोण आहे जो तिच्या सुखी संसाराकडे डोळे रोखून बघतो? सगळं काही ठीक असताना असं अचानक कुठलं संकट त्यांच्या संसारात दाखल होऊ पाहतं? तर मित्रांनी मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या भागात. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.